खलकोणी ते श्री क्षेत्र शेगाव श्री महर्षी वाल्मिकी पायी दिंडी सोहळ्याचे 12 ते 19 डिसेंबर दरम्यान आयोजन करण्यात आले होते। या दिंडी सोहळ्यामध्ये असंख्य भाविक भक्त सहभागी झाले आहेत। या पायदळ वारीचा मार्ग खालखोणी, आमला, थिलोरी, दर्यापूर, सामदा, काशीपूर, लोतवाडा, जवखेडा, चोहट्टा बाजार, शेगाव असा होता। दरम्यान मार्गावरील चोहट्टा बाजार येथे या दिंडीचा मुक्कामाच्या दिवशी भाविकांसाठी ग्रामस्थांच्या वतीने फराळ व निवासाची व्यवस्था करण्यात आली होती। या मुक्कामादरम्यान वारीतील हरिभक्त पारायण पार्वतीताई महाराज पवार यांचे हरिकीर्तन झाले आहे। ताईंनी पायी वारीचे महत्त्व सांगताना तरुण मुलांनी व्यसनापासून व मुलींनी फॅशन पासून दूर राहण्याचा महत्त्वपूर्ण संदेश आपल्या प्रवचनातून दिलाय। MCN न्यूज मराठी करिता बाळासाहेब नेरकर, चोहट्टा बाजार। श्री महर्षी वाल्मिकी पायदिंडी सोहळा खालकोणी कुमागड ते महाक्षेत्र शेगाव 12 डिसेंबर पासून निघालेला आहे आणि ह्या दिंडीची परंपरा गेल्या 13 वर्षापासूनची आहे। ह्या दिंडीला 13 वर्ष झालेले आहेत आणि अशा 4 प्रकारच्या दिंड्या आमच्या खालकोणीवरून जातात आणि मोजरीला पायदिंडी सोहळा जात असते, कौंडणीपूरला जात असते आणि महाक्षेत्र पंढरपूरला सुद्धा दिंडी जात असते आणि समाधी सोहळ्याच्या दिवशी या दिंडीचं प्रस्थान झालं असून जवळजवळ नामस्मरण करत करत ज्ञानोबा तुकोबाचं भजन करत करत मजल दरमजल करत 6व्या दिवसाला चोहट्टा बाजारी येथे दिंडी पोचलेली आहे। आणि येथे तर माजी सरपंच नीताबाई दिलीपरावजी वडाळ यांच्याकडं निवाऱ्याची आणि भोजनाची व्यवस्था झाली आणि त्यानंतर सकाळची चहाची व्यवस्था रामदासजी वडाळगुडजी, त्यानंतर सकाळचा नाश्ता लाजवाडी या गावामध्ये चेतन तुरुक पाटील व त्यांचा तुरुक परिवार यांनी सर्व वारकऱ्यांची व्यवस्था केली आणि यानंतर आमच्या हनवाडीला दुपारचं जेवण राहील आणि संध्याकाळी अंदोऱ्याला दिंडीत मुक्काम आहे आणि उद्याला निंबा फाट्या येथे आपल्या लोहाऱ्या येथे वाळिंबी जेवण आहे शेगावकरांचं। त्यानंतर उद्याला संध्याकाळी दिंडी आपल्या शेगावला पोचणार आहे। सर्व मंडळी समर्थ सद्गुरू गजानन महाराजांचं दर्शन घेणार आहे। दर्शन घेतल्यानंतर 18 तारखेला श्री माननीय उमेश नांगरावजी पाटील खालकोणीकर यांच्या बंगल्यावर गोपाल काल्याचं कीर्तन हरिभक्त पारायण कश्यप महाराज जळगावकर यांचं हरिकीर्तन होईल। त्यानंतर कार्यक्रमाची सांगता होईल। रामकृष्ण।